Happy birthday to you. Happy birthday dear Baba. Happy 9,000 रेट उद्या मस्त इथं ठेवा आणखी जाईल. काय बोलते त्याच्यावर मी चाललेली आहे. असेच हसत राहा. छान 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 छान. हॅलो एव्हरीवन. तुम्ही म्हणाल की वाढदिवस झाला आहे रामनवमीला आणि व्लॉग आज आला आहे, तर त्याचं कारण असं आहे की रामनवमी झाली, दादांचा वाढदिवस झाला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच आईचं माझ्या नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन होतं. तर माझा पूर्ण आठवडा, पाठीमागचा जो पूर्ण आठवडा होता तो आईसोबतच गेला आहे. आईचं ऑपरेशन झालं आणि खूप चांगलं झालं. तिला डिस्चार्जही मिळाला, ती घरीही गेली आणि मला टाईम मिळाला की चला आता हा जो व्लॉग आपण शूट केला होता त्याला एडिट करूयात आणि अपलोड करूया, म्हणून हा व्लॉग लेट आलेला आहे. आज जो व्लॉग तुम्ही वाढदिवसाचा पाहणार आहात, तर हा वाढदिवस माझ्या वडिलांचा आम्ही दरवर्षी ह्याच पद्धतीने साजरा करतो. हेच रुटीन असतं, हीच लोकं असतात, त्यांच्यावर प्रेम करणारी लोकं त्यांना भेटायला येतात आणि त्यांचं आदरातिथ्य करण्याचा आम्ही परिपूर्ण प्रयत्न करतो आणि एक मनाला वेगळ्याच प्रकारचं समाधान मिळतं. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता वाजले सकाळचे 6:45 आणि आज आहे रामनवमी. तुम्हा सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या दादांना पण वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. सगळेजण उठलेत. आई बाहेर गेली आहे दूध आणण्यासाठी. इथे आम्ही विकत दूध म्हणजे पॅकेटमधलं दूध गावाला कोणी वापरत नाही, सगळ्याकडे गाई असल्यामुळे आम्ही शेजारच्यांकडनं दूध घेतो. तर आई दूध आणण्यासाठी गेली आहे. तिची देवपूजा पण झाली आहे, पण तिला माहीत नव्हतं रात्री की मी हार आणला आहे देवासाठी. तो हार मी देवाला घालून घेते. पोहे बनवायचेत. दादांचे काही मित्र येणार आहेत, पण त्याच्या आधी मी म्हटलं पहिला चहा बनवून घेऊयात स्वतःसाठी. तर चहाची तयारी पहिली मी करून घेतली आहे, कारण की चहा पिल्यानंतर थोडीशी तरतरी येईल. मला रात्री झोपण्याला लेट झालं होतं आणि तुम्हाला माहिती आहे चहा पिल्याशिवाय मला तरी बेटर फील नाही वाटणार. माझ्या दादांचा जन्म हा रामनवमीचा आहे, म्हणून आम्ही दरवर्षी त्यांचा वाढदिवस रामनवमीला सेलिब्रेट करतो आणि तसंही त्यांना त्यांची बर्थ डेटसुद्धा माहीत नाही आहे. शिक्षकांनी लावलेली 1 जून ही इतकीच बर्थ डेट त्यांना माहिती आहे. इथे मी काही पाहुणे आले होते, त्यांच्यासाठी स्नॅक्सची तयारी करत होते आणि आपल्याकडे सगळ्यांना आवडणारा आणि झटपट बनणारा नाश्ता म्हणजे पोहे, जो सगळ्यांना मनापासून आवडतो. काम काहीच करायचं नाही, फक्त दुसऱ्यांना फोन देऊन त्रास द्यायचा आहे. तिकडे झोपायची तयारी चाललेली आहे आणि इथे आम्ही कामं करतोय आणि इकडनं आम्हाला ही त्रास देते फोन करून. फोन ठेव मध्ये तर फोन पण ठेवत नाहीये. पोहे टेस्टिंग करून बघूयात का झालेत का, मीठ बरोबर आहे. छोटस आपलं बंधू राजा आत्ता आले होते. किती वाजलेत? हां, आत्ता माझा मामाचा मुलगा आला आहे. मावशीचा मुलगा तर काय अजून आला नाही आणि म्हटलं तर मी 10-10:30पर्यंत येतो तुला हेल्प करायला, कारण की कंटिन्युअस आता हे 4थी वेळ आहे मी पोहे करते आहे. माझी मोठ्याई पण आली आहे. मोठ्याई मान दुखती का तुझी? मोठ्याई पण आली आहे पोहे बनवू लागायला. खाली आहे माझी आत्याबाई, जी लसूण सोलायचं काम चाललेलं आहे.
सगळेच जण आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही कमवत असतं आणि जेव्हा मी माझ्या वडिलांकडे म्हणजे माझ्या दादांकडे पाहते तेव्हा मला खूप अभिमान वाटतो आणि अभिमानाने सांगावंसंही वाटतं की माझ्या वडिलांनी तेही सोन्यासारखे आहेत आणि त्यांनी सोन्यासारखी माणसंही कमवलेली आहेत आणि हे पाहिल्यानंतर खरंच खूप एक मुलगी म्हणून मला खूप अभिमान वाटतो आणि जबाबदारीही वाढते त्यांच्यासारखं वागण्याची. आणि मला कधी कधी प्रश्न पडतो आणि आश्चर्यही वाटतं की कसं काय दादांचं त्यांच्या वयाच्या लोकांशी तर ठीक आहे पण वयोवृद्धांसोबत आणि तरुण मित्रांसोबतसुद्धा तितकंच चांगल्या प्रकारे जमतं. सगळ्यांचे आशीर्वाद हे तुमच्यासोबत नेहमी असेच असू देता. काय आणलं? काय आणलंय? काहीच नाही का? ड्रेस चेंज झालाय. पिताश्रींना आवडलेलं नाही आम्ही डेकोरेशन केलंय ते आणि ते म्हणतात काढा आपण आम्ही काही काढणार नाही होतं. कुठपर्यंत आलंय बघूया. हे जे डेकोरेशन आहे ते आमच्याच गावामधील विवेक लबडे नावाचा मुलगा आहे त्याने केलेलं आहे. डेकोरेशनचं काम चालू आहे निर्विघ्नपणे चालू आहे आणि राजाला काही चेन नाही. आमच्या सगळीकडे जायचंय त्याला. डेकोरेशन चालू आहे तिथे पण जायचंय सगळीकडे जायचंय त्याला. कसलं का नाही काढलं तू? आता सांगितलं शूटिंग कर म्हणून बर्थडे विशचं पण तिने केलं नाही. चाळीस मध्ये येऊन गप करी बोला असं बोलत का नाही तसं बोलत ठीक आहे मी हायलाइट्स केले होते फक्त मी पूर्ण नव्हतं केला. आता वाजलेत 5. भाकरींची तयारी करायची कारण की जेवण आहे मासवडीचं. तर सगळ्यांना प्यायचा चहा. मी जाणार आहे माझ्या नानाणीच्या घरी म्हणजे चुलता चुलतींच्या घरी चहा प्यायला. तोपर्यंत दादांना आणि ह्यांना चहा प्यायचा आहे. हो ती गाडी खूपच बाहेर नेली पण त्यांनी. आमच्या घरामध्ये कोणाकडेही कार्यक्रम असू दे माझ्या चुलत्या माझ्या वहिन्या माझ्या आई सगळ्याजणी एकत्र मिळून येतात आणि जेवण बनवतात. ती 9,001 उद्या बस इथं ठेवा आणि हिला घेऊन पेट्रोल क्लच ब्रेक नाही दाबायचं फक्त ऍक्सिलेटर पळवायची. फोटो कोण काढते मगाशी म्हणून म्हणलं बायकोचं काढ बाकीचं काढून पेढा खाऊ दे थांबायला पाहिजे. तोंडातला पेढा संपू दे. चुलता आहे माझा. चुलत्याने नवीन गाडी घेतली क्रेटा. त्याचा पेढा दिलाय फक्त. नमस्कार मंडळी. पार्टी याच्यानंतर आहे जंगी पार्टी होणार आहे. कुठे यायचं ते पण सांग. काय समोरच औरंगाबाद नाशिक कोल्हापूर सोलापूर भरपूर ठिकाण आहेत पार्टीसाठी आपल्याकडे. मस्त गाडी घेतली आहे. थँक्यू. आणि मेन म्हणजे ऑटो गाडी घेतली. बायकोसाठी घेतली एक ऑटो गाडी. हा म्हटलं कामात काम होऊन जाईल आपली काही अशी घरगुती काही कामं नाही असतील. पण ठीक आहे. किराणा कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. भारी. वाढदिवसाची सुरुवात झालेली आहे आणि ही आहे माझी सगळ्यात मोठी आत्या म्हणजे दादांची मोठी बहीण. ह्या आहेत बहीण क्रमांक 2 म्हणजे माझी छोटी आत्या. ही आहे मी. ही आहेत माधुरीताई. ही आहे माझी वहिनी म्हणजे वैभवची वाईफ शीतल.
ह्याही आहेत आमच्या पूनम वहिनी आणि ही माझ्या दादांची आत्या. काय करते आणि ही आहे माझी आजी म्हणजे माझ्या दादांची मातोश्री. आईला तर तुम्ही सगळेजण ओळखताच. ही आहे माझी आई आणि ही आहे दादांची चुलती म्हणजे माझी आजी. खुश आहेत आज. जे ते आपापल्या पायकांचे फोटो काढताय. खूप गरम झालं मला. ते नाही काढलं तरी चालेल ना मावशी? हा? तुम्ही व्हिडिओ काढते होत्या व्हिडिओ मध्ये टाकते. चला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बाबा, हॅपी बर्थडे टू यू. चमचा दिला पहा तिथे. ए काढ फोटो. चला चला प्रिया. चल ना. नाही काय हा तुला हा. पाहिजे. चमचे घे ना, चमचा पाहिजे. चमचा घे ना, चमचा घे तू. हा 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 चला बाहेर आता ये नाही होते आतमध्ये. संकेत मध्ये काढतो. अक्षय तिकडे दादांच्या बर्थडे साठी या दोघी जणी पुण्यावरून आल्या. त्यांना म्हणत येऊ नका तरी पण आल्या आणि फक्त केक घेऊन आल्यात माझ्या वडिलांसाठी. पटतंय का? शोभतंय का तुम्हाला दोघींना? शोभतं एकदम एक नंबर शोभतं. आणि दादांच्या वाढदिवसासाठी आलं. त्यांच्या लेखी आल्या. तू नाही बोलवलं तरी तुझ्यासाठी आलोच नाही आम्ही. आणि सगळे जेवण चाललीत. सगळ्यांची जेवण चाललीत आणि मी जस्ट आत्ताच बसली आहे. ह्या झोपाळ्यावर बसलात म्हणून मी पण बसली आहे. पण ह्या वेळेस छान वाटतं ना गावाला. खूप छान वाटतं. मस्त वाटतं. कधी कधी इतकी हवा सुटलेली असते ना, खूप मस्त वाटतं. आणि मे महिना हे बघ दीदी काय करते. दिविशा हाय. अगं मी तुझी मोठी बहीण आहे बाबा. हाय तर अगं कर. दीदी हाय कर दीदीला हाय फाय दे. बिलकुल हाय फाय दे. हाय हाय पाय फाय दे ना दीदीला. येते. हा पा देतो मला तू. पा देते. पा देते. नाही ओ. जेवण झालीत. रात्रीचे वाजले 10:30. बरं नाही 10:30 झालेत ना. 10:30 झाले. आता आम्ही निघणार आहोत पुण्याला कारण की रियाचा आहे उद्या मराठीचा पेपर. मामा जेवण चांगलं झालं का? जेवण छान छान चांगलं झालं जेवण आणि लोक पण व्यवस्थित जेवले. थोडं लेट जेवण आलं त्याच्यामुळे बरेचसे लोक रिटर्न गेले. पण ठीक आहे जेवण व्यवस्थित झालं. आता लास्ट माझ्या मावशीचा मुलगा आला आहे
पुण्यावरनं आणि तो त्याच्या फ्रेंड्ससोबत आला केक घेऊन. तर तो केक कटिंगचा सोहळा परत एकदा चालू झालेला आहे इथे. आणि रिया सगळे बुके लावतीये. काय ग? काय बोलते? त्याच्यावर मी चाललेली आहे. असेच हसत राहा. छान 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 छान. तर अशा पद्धतीने साजरा केला आम्ही आमच्या दादांचा वाढदिवस. तर आजचा व्लॉग कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगात. आणि आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नकात. आणि तुमचं हे प्रेम असंच राहू द्यात. धन्यवाद.